हा शब्द चूक आहे. का चूक आहे? नियम काय म्हणतो, जर अंत्य अक्षर दीर्घ असेल, अंत्य दीर्घ असेल तर उपांत्य कसं पाहिजे? ह्रस्व पाहिजे. इथे काय प्रॉब्लेम आहे? दोघी दीर्घ आहे. दोघी दीर्घ, बीबी दीर्घ, बीबी दीर्घ, दोघी दीर्घ जमत नाही. दोघी ह्रस्व सुद्धा जमत नाही. सासू सुनांचं कधी जमत नाही. छत्तीस आकडा अशा पद्धतीने या शेवटच्या दोन शब्दांमध्ये जर हा ह्रस्व असेल तर हा दीर्घ. हा ह्रस्व आहे. झालं की क्लिअर? आणखी उदाहरण बघा. शिरपूर, शिरपूर हा शब्द शुद्ध लेखन नियमानुसार बरोबर आहे. का बरोबर आहे? कारण अंत्य अक्षर काय आहे? र. ह्रस्व की दीर्घ? ह्रस्व. हे ह्रस्व असेल तर उपांत्य काय पाहिजे? दीर्घ पाहिजे. हा पू दीर्घ आहे. का दीर्घ आहे? पण जेव्हा आपण शिरपुरात असं लिहिणार, शिरपुरात यात्रा आहे, तेव्हा असा लिहिला पाहिजे. का असा लिहिला पाहिजे? कारण रा कसा आहे? दीर्घ. मग हा दीर्घ तर हा कसा पाहिजे? ह्रस्व. मग हा ह्रस्व केलाय. जर तुम्ही असं लिहिलं शिरपुरात, शिरपुरात, तर हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे? दोघं दीर्घ आहेत सर. दोघी काय झाले? दीर्घ झाले. दोघी दीर्घ झालं. एक ह्रस्व एक दीर्घ. आणखी उदाहरण घेऊया. आता हा शब्द बरोबर आहे. का बरोबर आहे?